जर फायनल पटकावली वायशे संघाने 11,000 माफ करा 11,000 रुपये माफ करा 11,000 रुपये रोख रक्कम आहे। फायनलच्या मॅचचा टॉस झालेला आहे। आयुष घुमे कॅप्टन, जय भवानी साथीने यजमान संघाचा कॅप्टन आणि प्रतिस्पर्धी संघ जो मागील स्पर्धेचा अजिंक्य पदाचा मानकरी जय हनुमान वायशे त्या संघाचा कॅप्टन विनीत मात्रे। जर जय हनुमान वायशे संघाने फायनल मारली तर द्वारकानाथ पाटील अर्थात सर्वांचे लाडके आप्पा यांच्याकडून 11,000 रुपये रोख रक्कम या ठिकाणी आमच्या खिशात आलेली आहे। स्वागत आहे फायनल मध्ये जे प्रेक्षक या ठिकाणी आहेत त्या सर्व प्रेक्षकांचं, महिलांचं आणि त्यांच्या पाठीराख्यांचं खूप खूप स्वागत आहे। फायनलचा मॅच आपण आज या ठिकाणी 3:15 म्हणजे अगदी लवकर या ठिकाणी खेळवतोय। 3:15 कधीच फायनल झाली नव्हती, परंतु या ठिकाणी या मंडळाने केलेली खूप चांगली तयारी आणि त्याचबरोबर या अलिबाग रेवस पंचकृती संघटनेने घेतलेली जबाबदारी आणि त्या जबाबदारीच्या मुळे आज आपण 3:15 फायनलला सुरुवात करतोय। दोन्ही संघांना समान शुभेच्छा देऊया। फायनलला जर पटकावली तर खूप सारे पारितोषिक जय भवानी साथीने संघाला प्राप्त होणार आहे, परंतु 11,000 रुपये या ठिकाणी द्वारकानाथ पाटील यांच्या माध्यमातून जय हनुमान वायशे संघाला या ठिकाणी प्राप्त होईल। चंदन सिंग ची लीड आहे। चंदन सिंग लीड करते, पहिली लीड करतो। जर फायनलला जय भवानी साथी संघाने मारली तर श्याम कदम यांच्याकडून 5,000 रुपये आणि युवराज मिथुन आले यांच्याकडून 5,000 रुपये म्हणजे 10,000 रुपयाची रोख रक्कम ही जय भवानी साथी संघासाठी आहे। त्याचबरोबर फायनल मारली तर सन्माननीय राजेंद्र नार्वेकर यांच्याकडून 2,000 रुपये हे फायनल विजेत्या संघाला आहेत। आयुष घुमे युवा तरुण अशा सगळ्यांना लाईफ लीड करतोय। सर्वस्व सपोर्ट आजाद बघितलं आयुष घुमेचं त्या ठिकाणी असलेला कल्याण हाके अँकरचा बादशाह राईट लेफ्ट कॉर्नर टीमच आहे आणि त्याच्या हातातून अँकल होऊ शकत नाहीये आणि असाच वेळेला कल्याण हाकेचा हा सुपर अँकल होल्ड आपलातून पॉइंट प्राप्त करतोय। आता आलाय रेड वरती मंथन सुर्वे। मंथन सुर्वेची रेड वायशे संघाचा आणखी एक प्रमुख रायडर यावेळेला
जबरदस्त पुश केला, डीप मध्ये होती, परंतु त्याच परेश जोशी, फुटके आणि निखिल यांचं आक्रमण, एक चांगली कामगिरी आणि त्या कामगिरीच्या जीवावरती आता मात्र मंथन सुर्वे कोर्टच्या बाहेर एक गुणाची कमाई दोन्ही बाजूला होतोय. चांगला सामना फायनलचा जे प्रेक्षक बघण्यासाठी थांबलेत त्यांच्या साठी खूप चांगला सामना असणार आहे. निखिल पॉइंट मशीन, क्रिकेटमध्ये आम्ही नेहमीच म्हणतो रन मशीन म्हणून जातो, तर कबड्डीमध्ये पॉइंट मशीन म्हणून निखिल चव्हाणची ओळख आहे. रिक्त हाताने परतलाय, सावध पवित्रा घेतलाय आणि तो परतलेला आपण बघतोय. आता चंदन सिंग वरती उंच पुरासा लांब हाताने या ठिकाणी मध्यरक्षक आणि कव्हर वरती आक्रमण होतं, परंतु यश मिळत नाहीये. आता मात्र यशस्वी झालेला आहे कव्हर वरती आक्रमण. जर्सी नंबर 24 पुन्हा एकदा निखिल चव्हाण रक्कम आहे, एकूण 12,000 रुपये आहेत. आणि फायनल वर जर फायनल आज आपल्या गावात राहिले तर एक वेगळा चर्चा असणार आहे. उद्या सकाळी नाक्या नाक्यावरती चर्चा बनेल की फायनल वरती जय भवानी सातेरी संघाने कब्जा केला, परंतु सलग दुसऱ्या फायनल साठी प्रयत्नशील असेल तो जय हनुमान वायशेत. उद्याची स्पर्धा अर्थात 3 वाजून गेले, म्हणजे आजची स्पर्धा जी असणार आहे जिल्हास्तरीय स्पर्धा जय हनुमान क्रीडा मंडळ वायशेत आणि ग्रामविकास मंडळ वायशेत यांच्या संयुक्त विद्यमानाने अर्थात वायशेत नगरीमध्ये त्या स्पर्धेचं आयोजन 48 संघांचा प्रवेश. पुन्हा एकदा कल्याण हाके, 1 मॅन आर्मी, 100 पकड. बघा कल्याणचं फुटवर्क बघा, काय पाठलाग केला निखिल चव्हाणचा आणि कल्याण हाकेने आणखी एक या फायनलच्या मॅच मध्ये प्राप्त केलाय. पहिला अँकल होल्ड होता, आता बॅक होल्ड केलाय आणि निखिलला बाद केलाय. यावेळेला मात्र चंदन सिंग वरती झडप, अप्रतिम, लाजवाब. चंदन सिंग सारखा बंदोबस्ताचा रायडर बाद केलाय. अप्रतिम, काय सांगितलं जबरदस्त. चंदन सिंग कोर्टच्या बाहेर संधी आहे. पुन्हा एकदा चंदन सिंग कोर्टच्या बाहेर आहे आणि त्या संधीचं सोनं आता करावं लागेल. आयुष घुमेची रेड, विनीत मात्रे रेड वरती.
जबरदस्त उपरक्षक परेशवरती आक्रमण लांब हाताने त्या ठिकाणी हँडने टच केला आणि त्याला बाद झाला तो परेश जोशी. आतिश फुटके रेड फायनल मध्ये पहिली रेड करण्यासाठी आतिश फुटके रेड वरती आहे. तिसरा डिफेन्स मध्ये पॉइंट काय नजर असेल आणि काय चलाकी वन हँडेड टीम डिफेन्स केलेले आहेत कल्याण हाकेने आणि या मॅच मध्ये करिश्मा पण दाखवला. तिन्ही डिफेन्सचे पॉइंट कल्याण हाकेने या ठिकाणी लेफ्ट कॉर्नरवरती डिफेन्स केलेले आहेत. अफलातून कामगिरी कल्याण हाकेची गेली कित्येक वर्ष डिफेन्स म्हणून कामगिरी करतोय. असा अप्रतिम खेळ डिफेन्सच्या जगात कल्याण हाकेला आपल्याला बघतोय. अप्रतिम सूरज जाधव आणि कल्याण हाके हे दोन कोपरा रक्षक आपण गेली कित्येक वर्ष बघितले. यांचा खेळ आपण बघितला आणि प्रभावित झालेला आपण बघितला. अप्रतिम खेळ. तब्बल 11,000 रुपयाचे पारितोषिक द्वारकानाथ पाटील अर्थात आप्पा यांच्या माध्यमातून जयहनुमान वायशित संघाला आलेला आहे. जर वायशित संघाने फायनल मारली तर हे पारितोषिक त्यांच्यासाठी आणि त्याचबरोबर मंडळाच्या वतीने 10,000 रुपये आणि त्याचबरोबर 2,000 रुपये असतील ते या ठिकाणी राजनभाई नार्वेकर यांच्याकडून हे पारितोषिक या ठिकाणी असणार आहे. कबड्डीचा जल्लोष आपण बघणार आहोत. आणखीन एक स्पर्धा जिल्हास्तरीय स्पर्धेचा अनाउन्समेंट झालेली आहे. अत्यंत खूप मोठी स्पर्धा असणार आहे आणि ती स्पर्धा आपण जी पाहणार आहोत ती अर्थात 25/1 म्हणजे 25 जानेवारी 2026 रोजी ही स्पर्धा असणार आहे आणि तिचं रोख रक्कम पारितोषिक तब्बल 50,000 रुपये, द्वितीय क्रमांक पारितोषिक 30,000, तृतीय आणि चतुर्थ क्रमांक पारितोषिक प्रत्येकी 15,000 रुपये, सर्वोत्कृष्ट खेळाडूला 15,000 रुपये चषक, उत्कृष्ट चढाई 10,000 आणि उत्कृष्ट पकड आणि पब्लिक हिरो 5,000 रुपये प्रत्येकी असे रोख रक्कम असणारी पारितोषिकाची स्पर्धा जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा कमलेश्वर क्रीडा मंडळ सुतारपाडा अर्थात गजनी बंधू ग्रुप यांच्या वतीने दिनांक 25/1/2026 रोजी या स्पर्धेची अनाउन्समेंट केली गेलेली आहे. खूप मोठ्या रकमेची ही स्पर्धा आपल्या भेटीसाठी असेल. पुन्हा एकदा या ठिकाणी चंदन सिंगला डिफेन्स केलेला आहे. निकेश तांबेसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. उद्देश जोशी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आले. निकेश तांबे अत्यंत चांगला खेळ आजच्या स्पर्धेमध्ये त्यांनी सुद्धा करून दाखवलाय आणि त्यामुळे 500 रुपयाचं पारितोषिक उद्देश यांच्याकडून आलाय. यावेळेला जबरदस्त होल्ड
या ठिकाणी आपण बघतोय विनीत मात्रेला होल्ड केलाय. अगदी आपण जर बघितला तर डबल थाई होल्ड केला जातोय त्या ठिकाणी विनीत मात्रे कोर्टच्या बाहेर. त्याचबरोबर आपण बघितला तर चंदन सिंग कोर्टच्या बाहेर. 400 डिफेन्स अर्थात सूरज जाधव कोर्टच्या बाहेर आहे. 400 डिफेन्स मध्ये आपण बघितला तर या ठिकाणी 4 डिफेंडर्स आहेत. कल्याण हाके या ठिकाणी ऑक लाईन वरती क्रॉस करून पुन्हा एकदा आपल्या कोर्टवरती येतोय. संधी आहे या ठिकाणी कमबॅक करण्याची. जय भवानी सातेरी संघाला संधी मिळले आणि त्याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न निखिल या ठिकाणी नक्की करेल. पवन वाघमारे त्याचबरोबर आपण बघतोय मंथन आणि पवन. मंथन सुर्वे आणि पवन वाघमारेचं डिफेन्स आपण इकडे बघितलं. त्याला सपोर्ट पाहिला रविराजचा. रविराज पाटील आणि कल्याण हाके या 4 मध्ये डिफेन्स झालाय. निखिल चव्हाण अगदी डीप मध्ये गेला होता आणि त्यामध्ये निखिल चव्हाण हा बाद झालाय. वाह जबरदस्त लाजवाब अप्रतिम अफलातून या ठिकाणी आपण बघितला तर पुन्हा एकदा चंदन सिंग तिसऱ्यांदा कोर्टच्या बाहेर. जबरदस्त डिफेन्स अक्षरशः मनोज इंगरे गेलीत. जय भवानी सातेरी संघाने बलाढ्य असा खेळाडू आणि बलाढ्य खेळाडूला 3 वेळा कोर्टच्या बाहेर ठेवण्यात यशस्वी झालेला आहे. पुन्हा एकदा उद्देश जोशी यांच्याकडून निकेश साठी 500 रुपयाचं पारितोषिक या डिफेन्स साठी. चंदन सिंग कोर्टच्या बाहेर, विनीत मात्रे कोर्टच्या बाहेर, सूरज जाधव कोर्टच्या बाहेर. पुन्हा एकदा 400 डिफेन्स जे मागच्या वेळेला होतं तेच डिफेन्स असणार आहे. आता मंत्र मंथन सुर्वे रेडवरती जर्सी नंबर 9 मंथन सुर्वे. सर्व प्रेक्षकांना फायनल संपल्यानंतर मी विनंती करेन की आपण या बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमाला थांबायचं आहे. कुठेही कोणी जाऊ नका. आपण आज ही स्पर्धा लवकर संपवतोय. 3:32 झालेत म्हणजे जवळजवळ 3:45 पर्यंत ही स्पर्धा आपण या ठिकाणी संपवल्यानंतर अगदी लवकरात लवकर ही स्पर्धा संपेल. आतिश फुटके त्या ठिकाणी डिफेन्स झालाय. आतिश फुटकेची ताकद आपण जर बघितली तर अत्यंत चपल होता, परंतु त्या ठिकाणी रविराज आणि रविराजच्या हातातून तो निसटू शकत नाहीये. आणि त्याचबरोबर पवन वाघमारे
यावेळेला मात्र मंथन सुर्वे कोर्टच्या बाहेर पुश केला जातोय. जबरदस्त सांघिक कामगिरी आणि त्यामुळे या ठिकाणी मंथन सुर्वे कोर्टच्या बाहेर जातोय. विनीत मात्र बराच वेळ कोर्टच्या बाहेर. पुन्हा एकदा 400 डिफेन्स आपण बघतोय ते सारखं तिथेच आहे. आता मात्र सूरज जाधव कोपरा रक्षक आहे. त्यानंतर इकडे कोपरा रक्षक आपण कल्याण हाकेला बघतोय आणि अशा वेळेला आयुष गुमेची रेड. आपण जर बघितलं तर आतापर्यंत कल्याण हाके कोर्टचा राजा राहिलाय. कोर्टवरती सर्वात जास्त कोण असेल तर फक्त कल्याण हाके. आतापर्यंत बाद अजिबात या फायनलमध्ये झाला नाही आहे आणि त्याला बाद करण्याची वेगळी रणनीती आयुष गुमेची होती, परंतु त्यात सुद्धा तो यशस्वी होत नाही आहे. जो आवाज प्रेक्षकांमधून येतो तो आवाज मात्र तिथेच थांबलेला आहे. कल्याण हाकेला बाद करा, कल्याण हाकेला बाद करा. परंतु कल्याण हाके कोर्टचा राजा राहिलाय. कोर्टवरती जास्तीत जास्त जर आपण पाहिला, मैदानावरती जास्तीत जास्त वेळ जर कोण असेल तर कोर्टचा राजा कल्याण हाके. संपूर्ण फायनल आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण कल्याण हाकेला जर पाहिला तर जास्तीत जास्त वेळ तो कोर्टवरती राहतोय आणि संपूर्ण चाहत्यांची मन जिंकतोय. जो आवाज होता तो आवाज दबवला गेलाय कल्याण हाकेने. अभिनंदन. या ठिकाणी पुनश्च एकदा चॅम्पियन ठरतोय जय भवानी चषकाचा मानकरी, अर्थात स्वर्गीय मधुकर ठाकूर स्मृती चषकाचा मानकरी ठरतोय तो जय हनुमान वायशद